मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होणार होते, परंतु 1,500 रुपयेच का आले आहेत। याचबरोबर उर्वरित 1,500 रुपये हे कधी येणार आहेत या संदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होतील। याचबरोबर जे लाभार्थी कमेंट करत होते त्यांना सुद्धा अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्यवस्थित माहिती समजून घ्या। राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मजाव। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मजाव केला आहे, म्हणजे थांबवला आहे। आता या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला समजून आलेलं असेल, महानगरपालिकेची निवडणूक सध्या राज्यामध्ये असल्यामुळे फक्त जो काही प्रलंबित आणि नियमित हप्ता आहे तोच वितरित करता येणार आहे। जानेवारी महिन्याचा जो अग्रिम स्वरूपाचा हप्ता आहे तो आता देता येणार नाही, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता का देता येणार नाही या संदर्भात माहिती समजून घ्या। लाडकी बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार, अशाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। इथं समजून आले असेल, त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवाकडे कळवले होते। राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत। या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू असलेल्या विकासाचे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते। ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही, तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाही, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे। आता तुम्हाला समजून आलेलं असेल, फक्त डिसेंबर महिन्याचा हाच हप्ता जमा झालेला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होईल। या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR येईल, परंतु सध्या ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच हप्ता पुढील वितरित होईल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्त नक्की शेअर करा। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।